हाय, नमस्कार. मी सुनीता. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज वुमन्स डे आहे. सगळ्या माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही जर कल्याणमध्ये असाल तर आपल्या कल्याणमध्ये प्रशांत कॉर्नरच्या इथं काजू कतलीवरती ऑफर आहे. म्हणजे आपल्याला पाव किलो जी काजू कतलीचा जो बॉक्स आहे तो आपल्याला ₹250 मिळत आहे. तर तुम्ही जर इथे कल्याणमध्ये असाल, जवळपास प्रशांत कॉर्नर असेल तर तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. इतर वेळी जरा रेट तिकडे जास्त असल्यामुळे घेतलं जात नाही, पण आज आपल्या वुमन्स डे निमित्ताने आपल्याला ऑफर मिळालेली आहे, तर मग आम्ही आणलेली होती, तर तुम्हाला दाखवलेली आहे आणि ह्या संधीचा फायदा आम्ही घेतलेला होता. तर चला, थंबनेल बघितल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की आज मी तुमच्यासोबत जे काही मी घरातील महत्त्वाच्या वस्तू आहेत ना, त्या कशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायच्या, कुठे ठेवायच्या ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर सुरुवात करणार आहे मी सर्वात आधी आपल्या ज्वेलरी बॉक्सच्या इथून. तर त्या व्यवस्थित कशा आणि कुठे व्यवस्थित ठेवलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवत आहे. तर ज्वेलरी कुठलीही असू द्या, अगदी स्वस्तातली असू द्या किंवा महागातली असू द्या, पण परत घेणं होत नाही किंवा खराब झाल्यानंतर मग आपल्याला परत खर्च करून ती घ्यावी लागते. तर तशा वेळी आपण ती जी ज्वेलरी आहे ना, ती व्यवस्थित अशी जर आपण आणलेली सांभाळून ठेवली तर आपल्याला सारखा खर्च करावा लागत नाही किंवा ती व्यवस्थितही राहते. तर ह्या ज्या आहेत ना, गळ्यातल्या माझ्या गंठण वगैरे जे काही असतं ना, जी ज्वेलरी आपल्याकडे असते ती जर आपण व्यवस्थित अशा पद्धतीने नाही ठेवली तर तिची पॉलिश जाते किंवा ती खराब होते. तर आपण जर आपल्याकडे अशा पॉलिथिन असल्या तर त्या आपण फेकून न देता त्याच्यामध्ये व्यवस्थित अशा ह्या ठेवायच्या. म्हणजे वेळोवेळी आपल्याला सारखं वस्तू घ्यायची गरज पडत नाही किंवा त्या तशाच्या तशा राहतात आणि त्यांची पॉलिशही जात नाही. तर जेव्हा आपण ह्या ज्वेलरी आणायला जातो ना, त्यावेळेस त्याच्यासोबत आपल्याला पॉलिथिनही मिळतेच किंवा ती आपण फेकून न देता ती व्यवस्थित ठेवायची. नाही तर मग बऱ्याच वेळेला आपल्याकडे एखादी यूज अँड थ्रोवाले बॉक्स येतात किंवा अशा पद्धतीचे ज्वेलरी बॉक्स येतात छोटे प्लॅस्टिकमध्ये. तसेसुद्धा आपण आणून त्यांच्यामध्ये जर आपली ज्वेलरी व्यवस्थित छान अशी ठेवली तर ती बरेच दिवस चांगली राहते आणि अजिबात खराब होत नाही किंवा दिसायलासुद्धा ते अगदी छान व्यवस्थित दिसतं. ज्यावेळेस आपल्याला काही फंक्शन वगैरेला जायचं असलं, कुठे घाई गडबड आपली असली, त्यावेळेस पटकन आपण आपला ज्वेलरी बॉक्स उघडून ती वस्तू कुठे आहे अशा पद्धतीने जर ठेवलेली असली तर आपल्याला माहिती असतं. तर पटकन काढून आपण आपली तयारी करून घेऊ शकतो किंवा वेळच्या वेळी वस्तू आपल्याला व्यवस्थित अशी भेटते. तर एका साईडला मी जी गोल्डनवाली ज्वेलरी आहे ना, ती एका पॉलिथिनमध्ये ठेवलेली आहे आणि दुसऱ्या साईडला मोतीवाली जी ज्वेलरी आहे ना, ती एका पॉलिथिनमध्ये ठेवलेली आहे आणि दोघं मी या बॉक्समध्ये व्यवस्थित अशा ठेवलेल्या आहेत. आणि हे मोतीचे कानातले आहेत, झुमके आणि काप आहेत. तर ते सुद्धा व्यवस्थित असे ठेवलेले आहेत. नाही तर मोतीवाले कानातले जर असले, झुमके वगैरे, तर त्यांचे मोतीही पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण त्यांना जर व्यवस्थित असं ठेवलं तर मग ते लवकर खराब होत नाही किंवा सारखं आपल्याला घ्यायची गरज पडत नाही. आता ही ज्वेलरी व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला काही खर्च वगैरे तर लागणारच नाही आहे. अगदी साध्या पॉलिथिन त्याही आपल्याला ह्या ज्वेलरीसोबत मिळतात. फक्त त्या आपल्याला व्यवस्थित अशा सांभाळून ठेवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपली ज्वेलरी आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहेत किंवा अशा प्रकारचे आपण काही ना काही आणलेले असले त्यावेळेस आपल्याला बॉक्स मिळतात. तर ते व्यवस्थित ठेवून त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो. हे ऑक्साईडचे कानातले आहेत, झुमके आहेत किंवा कानातलेही आहेत. तर ते व्यवस्थित असे आता ह्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे ऑक्साईडची ज्वेलरी एका साईडला, परत गोल्डनवाली एका साईडला, मोतीवाली एका साईडला, असे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये जर आपण ठेवलेलं असलं व्यवस्थित एखाद्या बॉक्समध्ये किंवा कशामध्ये, तर त्या वस्तू आपल्याला पटकन मिळतात. आता हा जो बॉक्स आहे ना, हा वॉचचा आहे आणि हा बरेच वर्ष झाले आहे. असे आपल्याला कागदी बॉक्ससुद्धा असे छान असतात की ते बरेच वर्षानुवर्ष खराब होत नाही. तर ते फेकून न देता आपण अशा पद्धतीने यूज करू शकतो. याच्यामध्ये मी मुलींचे ब्रेसलेट वगैरे ठेवलेले आहेत. छोटे त्यांचे क्लेचर आहेत. ते सगळं व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. म्हणजे वेळोवेळी त्यांना भेटेल किंवा इकडे-तिकडे टाकलं ना, तर तेही खराब होऊन जातं. तर ते तसं न करता आपण अशा पद्धतीने एखादे बॉक्स आपल्याकडे असले त्याच्यामध्ये आपण आपलं काय असं ऑर्गनाइज वगैरे करून घेऊ शकतो. त्याच्यासाठी असं जरुरीच नाही आहे की बाहेरून महागडे बॉक्स आणा आणि त्याच्यामध्ये ठेवा किंवा काही करा, तसंही नाही आहे. आता हा जो बॉक्स आहे हा मला बांगड्यांसोबत मिळालेला होता. तर त्याच्यामध्ये मी बघा हे माझ्या सगळ्या ज्या पिन आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत. मोतीवाल्या ज्या पिन आहेत त्या
तर ही नथ टाईपमध्ये आहे. ज्यावेळेस मोतीचा आपण ज्वेलरी वेअर करतो ना, त्यावेळेस घालायचे आहे. कानातले आहेत ते ठेवलेले आहेत. जास्त करून तर मी असे कानातले घालतच नाही. कारण माझे डेली तुम्ही बघतातच माझे कंटिन्यूली हेच कानातले असतात. त्यामुळे सवयच नाही आहे दुसरे यूज करायचे. पण जे मिळालेले असतात ना अशा एखाद्या याच्यासोबत किंवा काही फंक्शन वगैरे असलं त्यावेळेस घालण्यासाठी, तर मग ते अशा पद्धतीने व्यवस्थित असे ठेवत असते. तर ह्या बॉक्समध्ये पूर्णपणे तेच आहे, जे आपल्याला पिना वगैरे जे काही लागतं ते सगळं. आणि त्याच्यापुढे हे जे आहे हे मुलींचं आहे, हे माझं नाही आहे. हे सगळं त्यांचंच आहे. तर त्यांचंसुद्धा हे अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. या बांगड्या आहेत आणि परत अंगठी वगैरे किंवा गोल्डनवाले ब्रेसलेट वगैरे असं जे काही आहे ते त्यांचं आहे. तर ते सुद्धा अशा पद्धतीने पॉलिथिनमध्ये पॅकिंग करून ठेवले. कानातले आहेत, एवढे मोठे कानातले तर त्या काही यूज नाही करत, पण मग ते त्याच्यासोबत मिळालेलं आहे. हे गळ्यातले आहेत आणि छोटे-छोटे कानातले आहेत. तर अशा पद्धतीने जे काही त्यांचं सामान आहे तेही व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. म्हणजे ते खराब होत नाही आणि वेळोवेळी त्यांच्यासाठी आपल्याला ही सुद्धा गरज पडत नाही. त्यांच्या स्कूलमध्ये काही फंक्शन असलं ना त्यावेळेस मुलींना लागतं आणि जेव्हा आपण हे वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या नसल्या तर ते आपल्याला त्यावेळेस भेटत नाही किंवा मग ते इमर्जन्सी आपल्याला जाऊन घ्याव्याच लागतात बाहेर जाऊन. मग परत तेवढं हे करण्यापेक्षा त्या वस्तू आपण आहेत त्याच व्यवस्थित सांभाळून ठेवल्या तर मग व्यवस्थित राहतं. तर हे माझं नेहमीचंच आहे. तो जो बॉक्स लास्टला तुम्हाला दाखवला तो. साधंच आपलं जे काही लिपस्टिक वगैरे जे लागतं रोजचं ते त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आता हे सगळं आवरून झालेलं आहे आणि एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे आणि या वॉलड्रॉपला 2 बॉक्स आहेत माझे. तर एका बॉक्समध्ये असंच काय-काय हळदी-कुंकूला वगैरे आपल्याला मिळालेलं असतं ना, जे आपण वापरत नाही किंवा एकापेक्षा जास्त वस्तू आपल्याकडे होऊन जातात, तर मी त्या अशा पद्धतीने पॅकिंग करून ठेवलेल्या आहेत किंवा ज्याला लागलं त्याला आपल्याला देता येईल. तर त्या वस्तू वरतीच पडून खराब होतात किंवा त्याच्यावरची जी शायनिंग आहे ती जाते. तर म्हणून त्यांना अशा पद्धतीने मी पॅकिंग करून ठेवलेलं आहे. आणि ही मुलतानी मिट्टी तुम्ही आधी बघितलीच होती. यांनी द्वारकेहून आणलेली आहे. ती चेहऱ्याला लावण्यासाठी खूप छान चांगली आहे. पण तीही जरी आपण मोकळी ठेवली किंवा एखाद्या वेळेस आपण आणतो ना बाहेरून बॉक्स वगैरे, तोही व्यवस्थित नाहीच ठेवला तर मात्र आपल्या याच्या बॉक्समध्ये खूप जास्त घाण होऊन जाते आणि खराब होऊन जाते. त्याची धूळ वगैरे उडून किंवा खाली पडतेच थोडीफार. तर तिलाही अशा पद्धतीने ठेवलेली आहे. आणि हा मोठा जो जुडा आहे ना, हा लहानपणी वेदू, सिद्धीन त्यांना कार्यक्रम असायचे स्कूलमध्ये त्यासाठी लागायचा. तर त्याच्यासाठी आहे तो. तर आता काही लागत नाही, पण मी व्यवस्थित ठेवलेला आहे. कधी कुठली वस्तू आपल्याला कामाला येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे ती वस्तू आहे ती व्यवस्थित ठेवायची. आणि हे मिस्टरांचं आहे. जर कुठे काही जायला वगैरे निघालं, तर मग पटकन आपल्याला त्याच्यामध्ये टॉर्च आहे, परत कोलगेट आहे. काही लागतं आपल्याला कुठं जायला निघालो, ट्रिप निघाली, तर मग त्यावेळेस शोधाशोध करण्यापेक्षा किंवा दुसरं आणण्यापेक्षा एखाद्या पॅकिंग पिशवीमध्ये ते ठेवायचं. तर ते तिथं ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मग या बॉक्समध्ये सगळं काही जे आहे ते मेडिसिन आहे. परत आपल्याला ड्रेसिंग वगैरे काही करायची असली त्यावेळेस लागणारं साहित्य, डेटॉल वगैरे जे लागतं, थर्मामीटर मुलांना. आता तर सध्या जास्त लागत नाही, पण कधी गरज पडली तर आपल्या इथं एक बॉक्स हवाच असा सुद्धा, तर तो ठेवलेला आहे. सगळं काही सामान इथे अशा पद्धतीने व्यवस्थित असं ठेवलेलं असल्यामुळे मोकळं आणि छान राहतं किंवा पटकन आपल्याला वस्तू मिळते. त्यानंतर पुढचं म्हणजे हे जे बॉक्स आहेत ना, मी 4 करून घेतलेले आहेत घरामध्ये. 4 बॉक्स आहेत माझ्याकडे आणि पुढचे तुम्ही बॉक्स बघितलेलेच आहेत. त्याच्यामध्ये माझी ग्रोसरी असते दर महिन्याची आणि यांच्यामध्ये अशा प्रकारे पिशव्या असतात, जेणेकरून आपल्याला घरी कोणी आलं किंवा आपल्याला कुठे जायचं असलं तर पटकन मिळतात. खालच्या साईडला माझे रेनकोट वगैरे स्वच्छ धुवून छत्री ते ठेवलेले आहे आणि त्यानंतर एका साईडला आपल्या चटया आहेत. तर हे सगळं मी ह्या एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन आपल्याला काढून घेता येईल. त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्या रोजच्याच वापरामध्ये आपल्याला पायपुसण्या वगैरे काही लागतात, तर त्यासुद्धा म्हणजे आपण ज्या धुवायला टाकतो त्यावेळेस वेळोवेळी आपल्याला सारख्या लागत असतात आणि पावसाळ्यामध्ये जास्त करून यांचा वापर खूप जास्त होतो आणि सुकतही नाही. त्यामुळे ज्या आहेत त्या व्यवस्थित छान धुवून वगैरे असं एका बॉक्समध्ये मी ठेवून दिलेल्या असतात आणि खालच्या साईडला तिथे एका पिशवीमध्ये स्वेटर वगैरे सगळे धुवून वगैरे 2 पिशव्यांमध्ये मी व्यवस्थित असे पॅकिंग करून ठेवून दिलेले आहेत. म्हणजे पुढची थंडी आली की परत धुवायचं काम नाही, काढले की झालं पटकन. आणि
वरती अशा पायपुसण्या आणि त्या ज्या ग्रीन आणि ऑरेंजमध्ये दिसत आहेत ना, ते हाताने बनवलेल्या आहेत. गावाहून आणलेल्या आहेत मी त्या. खूप छान मस्त कॉम्बिनेशन वाटतं त्यांचं, पण ते अजून मी काही यूज करायला काढलेल्याच नाही आहेत. ते तशाच ठेवलेल्या आहेत. पण छान आहेत. बघू कधी आता त्यांचा मुहूर्त निघतो काढायचा तर. त्यानंतर मग पुढच्या साईडलाही बरंचसं असं काय-काय सामान आपलं असतं ते ठेवण्यासाठी. तर मग इथे पुढच्या साईडलाही अशा पद्धतीने 2 ड्रॉवर आहेत. तर एका ड्रॉवरमध्ये अशा पद्धतीने रिमोट वगैरे ठेवते किंवा इथं चाव्या आहेत सगळ्या. ऐन वेळेला आपल्याला ना इकडे-तिकडे चाबी ठेवली गेली की शोधायला खूप जास्त हे जातं आणि लवकर सापडतही नाही. त्यामुळे मी हा बॉक्स इथे ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये चाव्या वगैरे, हेडफोन्स जे काही आपल्याला लागतं ते ठेवलेलं आहे. परत इथे आपली लायटिंग वगैरे असली घरामध्ये रोप लाईट, त्याचा रिमोट वगैरे ते सुद्धा आपल्याला वेळोवेळी भेटत नाही लावायचं असलं, ते सगळं ठेवलेलं आहे. टीव्हीचे रिमोट वगैरे. आणि दुसऱ्या बॉक्समध्ये माझं देवांचं सामान असतं. कारण देवघर माझं खूप जास्त छोटं असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित असं ठेवता येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मग एक बॉक्स मी देवांसाठी बनवून घेतलेला आहे. देवांचे वस्त्र वगैरे जे काही साहित्य लागतं आपल्याला देवांसाठी, ते सगळं मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. गुलाबजळ, हळदीचं लेपन करते त्यासाठी लागणारी हळद, परत या आमच्या चटाया मी घरीच बनवून घेतलेल्या आहेत त्या, परत गंगाजल. तर असं पूजेमध्ये जे काही थोडंफार आपल्याला सामान लागतं ते इथे मी ठेवलेलं आहे. कारण देवघरामध्ये पुरेशी जागा होत नाही. परत त्याच्यातही बरंचसं काय-काय सामान आहे, तेही एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेलच. तर असं ज्या काही वस्तू आहेत ना, त्या व्यवस्थित ऑर्गनाइज वगैरे करून ठेवल्या ना, तर व्यवस्थित छान मोकळंही दिसतं आणि पटकन वस्तू आपल्याला भेटते. तर चला ताईंनो, आजचा हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला युजफुल ठरला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि हो, पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईबसाठी कुठलेही चार्जेस वगैरे आपल्याला द्यावे लागत नाही. मी व्हिडिओचा एंड करते. ताईंनो, कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात आपण अशाच उद्याच्या छान आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.